कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार जाहीर झालेले आहेत आता. म्हणजे परत महाडिक विरुद्ध पाटील हा जुना संघर्ष पुन्हा उभा राहिलेला आहे. काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे? हे बघा, कोल्हापुरात फक्त बंटी साहेबांचे चालते, स्पष्ट बोलायचं. पाटील पुन्हा येतील निवडून. येणार. गेले 5 वर्ष इथे ऋतुराज पाटील आमदार आहेत. काय त्यांनी कामं केलेत का? काम केले, रस्त्याचे त्यांनी कामं केलेले आहेत. लोकांना काय मंदिरं वगैरे बांधायसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. लोकांच्या संपर्कात आहे. त्यांनी भरपूर निधी वगैरे आणलेला आहे, पण जो निधीचे बोर्ड्स वगैरे लागलेले आहेत त्या हिशोबानं ग्राउंड वरती रस्त्यांची कामं वगैरे दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आता मी कोल्हापूरमध्ये आहे आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये विधानसभेचं वातावरण नेमकं कसं आहे. पारंपरिक संघर्ष महाडिक विरुद्ध पाटील असं आहेत. नेमकी लोकांमध्ये काय भावना आहे जाणून घेऊया. चला, आता कोल्हापूर दक्षिणमध्ये आता विधानसभेचं पण वारं जोरदार वाहत आहे. उमेदवार जाहीर झालेत. काय काय परिस्थिती आहे इकडे परिस्थिती काँग्रेस. ऋतुराज पाटील आमचे पहिल्यापासूनचे उमेदवार आहेत. बंटी पाटील होते त्याच्या अगोदर, त्यामुळे ऋतुराज पर्याय नाही. बोला बोला बोला. कसं आहे की इथं राजकारण आहे ते गटबाजीचं राजकारण आहे, पक्षाचं राजकारण होत नाही कोल्हापूरमध्ये. परिस्थिती दक्षिणमध्ये आता सध्या लाडकी बहिणीमुळे लोक खुश आहेत आणि जास्त करून म्हणजे मोदीला म्हणजे शिंदे गटाला मतदान करतील इथे. कोल्हापूर दक्षिण मधल्या उमेदवार जाहीर झालेले आहेत. आता काय कोणाचं पारडं जड वाटतंय, महाडिक की पाटील? हे बघा, कोल्हापुरात फक्त बंटी साहेबांचे चालते, स्पष्ट बोलायचं. माडकांचं काही येत नाही. महाडिक का बरं? कामाचा विकास आहे, माडकांचा संपर्क चांगला आहे आणि इतर ऍक्टिव्हिटी म्हणल्या तर माडकांचं बरेच गोष्टीमध्ये चांगलं प्राधान्य आहे. तसं बघितलं तर सतीश उर्फ बंटी पाटील त्यांचं पारडं जड आहे आता. कारण विश्लेषण करायचं म्हटलं तर अनेक गोष्टी बोलता येतील त्याच्यावरती. पण आता विषय कसा आहे की अनेक समस्या आहेत, म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते निकाली काढले आहेत 5 वर्षामध्ये. तरी सुद्धा अजून एकदा आपण जर त्यांना निवडून देतो तर अजून अपेक्षा ठेवू शकतो किंवा माणूस काम करू शकतो चांगलं. अंमलवाडी पण येणे शक्यता आहे. काय होईल काय सांगता येत नाही. लोकांचा शेवटी कल कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. महाडिकांची होती पूर्वी, पण नाही आता. जसं बंटी पाटील जसे आहेत ना त्या भागात, तेव्हापासून बंटी पाटील शिवाय इकडे काही नाही आहे. दक्षिणेत आता दोन्ही समसमान आहे. ऋतुराज पाटलांचंही काम चांगलं आहे, अमल माडकांनी काम चांगलं आहे. दोघेही शांत स्वभावाचे आहेत, दोघेही आमच्या संपर्कातले आहेत. दोघांचंही काम चांगलं आहे. शेवटी आता तेथील जनतेने ते निर्णय घ्यायचा आहे. पाटील 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 पुन्हा येतील निवडून. येणार. कसं आहे, केंद्राकडनं निधी जेवढा मिळेल तेवढा त्यांनी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे काय, आणि लोकमत त्यांच्याबद्दल चांगलं आहे, त्यामुळे ते येणार. तसं म्हणायला गेलं तर दोघं पण आहेत जाम, पण पाटील यांचं जरा ऋतुराज पाटील यांचं जरा चांगलं आहे. ते पुन्हा येतील म्हणजे निवडून 100% येणार. शक्यता जादा ती आहे. ऐन वेळी काय होते सांगता येत नाही. गेले 5 वर्ष इथे ऋतुराज पाटील आमदार आहेत. काय त्यांनी कामं केलेत का? कामं केलेत, चांगली केलेत, कामं चांगली केली आहेत. फक्त विषय काय झालाय, रस्त्यांची समस्या आहे आपल्याकडे जास्त. चांगली कामं आहेत, बरी कामं आहेत. त्याच्याबद्दल काय वाटतं? आहे चांगलं आहेत, सगळ्यांच्या जनतेपर्यंत जातात खालीपर्यंत. आहे चांगले आहेत कामं त्यांची. थोडंफार कामे नाहीत अजून झालेले, व्हायला पाहिजे होती कामं. म्हणावं तसं कामं झालेलं नाही. रस्त्याचे त्यांनी कामं केलेले आहेत. लोकांना काय मंदिरं वगैरे बांधायसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. लोकांच्या संपर्कात आहे. दक्षिणेमध्ये बरेचसे त्यांनी संस्थांना वगैरे मदत केलेली आहे. संस्थांचे आपल्या बऱ्याचशा संस्थांचे पदाधिकारी वगैरे त्यांनी हे केले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी बरीचशी मदत केली आहे. कोरोना काळात पुराच्या वेळेला सुद्धा दक्षिण मदत केली होती. पोरग चांगलं आहे. हा, आणि कामं करणार. ते बोलून गेलाय, कामं करणार. हे बघा, ऋतुराज पाटील यांचा संपर्क दांडक आहे आणि त्यांना त्यांची घराघरात ओळख आहे. विरोधी उमेदवाराला किती ओळखतात लोक देव जाणे. ऋतुराज पाटील यांनी पण दक्षिणमध्ये आपले खेडोपाडी ग्रामीणमध्ये कामं केलेले आहे. त्यांचं काम चांगलं आहे. तिथं त्यांनी भरपूर निधी वगैरे आणलेला आहे, पण जो निधीचे बोर्ड्स वगैरे लागलेले आहेत त्या हिशोबानं ग्राउंड वरती रस्त्यांची कामं वगैरे दिसत नाहीत. आणखीन काय काय कामं झाली पाहिजे तिथे असं वाटतं? झाली पाहिजेत, सगळे झाली पाहिजेत कामं. आम्हाला बी राहायला घर नाही, आम्ही बी भाड्यानेच राहतो. 4000 भाडा, असं मिळून रस्त्यावर खायचं आणि भाडं भरायचं असं आहे. महागाई कमी व्हायला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे, दुसरी काय नाही. रस्ते पहिल्यांदा झाले पाहिजेत. मूळ
कोल्हापूर हे बेंगलोर आणि पुणे अशा मोठ्या शहरांना जोडणारं महत्त्वाचं ठिकाण आहे. तसंच कोकणाला जोडणारंही महत्त्वाचं ठिकाण आहे. तर कोल्हापुरात जर असे चांगल्या प्रकारची दळणवळणाची साधनं, एअरपोर्ट वगैरे हे जर डेव्हलप झालं किंवा आता खंडपीठाचा जो निर्णय प्रलंबित आहे असे काही मुद्दे झाले तर कोल्हापुराच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल. महालक्ष्मी मंदिर आहे ना, ह्या परिसराचा डेव्हलप व्हायला पाहिजे. तर मुख्य प्रॉब्लेम म्हणजे कोल्हापूरची हद्दवाढ. हद्दवाढी झालीच पाहिजे कुठल्या बाबतीत. हद्दवाढ न झाल्यामुळे संपूर्ण कोल्हापुरामध्ये संकुचित प्रमाण हो. हद्दवाढ झाल्यानंतर काय होते, लोकांना तेवढेच होते आणि मोठे खेडेगाव असले सुरू वाटायला लागले. नवीन कंपन्या येणं झाल्यात कोल्हापुरात, त्यामुळे मुलांना नोकऱ्या चांगल्या नाहीत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे नोकऱ्यांचा आहे. प्रामुख्याने पहिले म्हणजे रस्ते झाले पाहिजेत. दुसरं म्हणजे पार्किंगची व्यवस्था. कोल्हापूर सिटीला भरपूर पैसे मंजूर झाले, 100 कोटी मंजूर झाले आम्ही ऐकतोय, पण प्रत्यक्षात एकही रस्ता नाही आहे. त्यामुळे आम्ही इतकं नाराज आहे रस्त्यामुळे. पर्टिक्युलरली गटारा बिटारा हा वेगळा प्रश्न आहे. रस्त्यावरची लाईट पण चा प्रॉब्लेम आहे, काही लागतात कधी लागत नाही. पाणी सुद्धा व्यवस्थित येता याची खात्री नाही. 2-3 दिवस बंद पडले. त्यामुळे आम्ही अतिशय नाराज आहे. मीच नव्हे, समजता आम्ही सिनियर लोक पण आणि तरुण पिढी पण या बाबतीत पण नाराज आहे.